नमस्कार. आज आपण इतिहासातील एक अभिमानाचा क्षण स्मरण करत आहोत. तो म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम. मित्रांनो, हा दिवस म्हणजे अन्यायाविरुद्ध जनशक्तीचा विजय. हा दिवस म्हणजे अनियंत्रित राजशाही विरोधात लोकशाहीचा विजय. मित्रांनो, हा दिवस म्हणजे अमानवी प्रवृत्ती विरोधात मानवतेचा विजय. मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण आपला मराठवाडा मात्र अजूनही गुलामीच्या छायेत होता, कारण तो निजामशाहीच्या बेड्यामध्ये जखडलेला होता. मित्रांनो, हैदराबाद संस्थान हे त्या काळी भारतातील सर्वात मोठ्या संस्थानांपैकी एक होते. त्यावर निजामाची सत्ता होती. हा निजाम अत्यंत श्रीमंत होता. त्याच्याकडे प्रचंड सैन्य होते आणि ब्रिटिशांशी चांगले संबंध असल्यामुळे तो स्वतःला स्वतंत्र राहण्याचे स्वप्न पाहत होता. त्या काळी निजामशाहीतील सामान्य माणसाचे जीवन अतिशय कठीण होते. स्त्रियांवर अत्याचार, शेतकऱ्यांवर जादा कर, जबरदस्तीचे धर्मांतर आणि याहूनही भयानक म्हणजे त्याची मदतनीस रजाकार यांची भाषा. पण अशा कठीण परिस्थितीतही धाराशिव जिल्ह्यातील लोक गप्प बसले नाहीत. ही माती स्वाभिमानी आहे, आई तुळजा भवानीची आहे, संतांची आहे आणि इथे अन्याय सहन करणे लोकांना कधीच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यास सुरुवात केली. भारत माता की जय, निजाम मुर्दाबाद या घोषणा रस्त्यावर घुमू लागल्या. मित्रांनो, त्या काळी निजामाच्या विरोधात उभे राहणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण होते. पण तरीही धाराशिव जिल्ह्यातील लोकांनी धैर्य दाखवले, कारण स्वातंत्र्याशिवाय जगणे त्यांना मान्य नव्हते. या लढ्यामध्ये स्त्रिया, पुरुष, शेतकरी आणि अनेक स्वातंत्र्यवीर देखील सहभागी झाले. त्यामध्ये भूमचे गोविंदभाई शेजवळ, परंड्याचे भाई उद्धवराव पाटील, रुईवरचे विश्वनाथ आबा कोळगे, उमरग्याचे श्रीनिवास अहंकारी आणि लोहाऱ्याचे व्यंकटराव हिप्परगेकर यांचा समावेश होता. रुईवरचे विश्वनाथ आबा कोळगे हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील एक अग्रगण्य नेते होते. त्या काळी निजामाने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास बंदी केली होती. पण तरीही आबांनी हा दिवस अत्यंत निर्भयपणे आणि उत्साहात साजरा केला. हा प्रसंग त्यांच्या शौर्याचा आणि त्यांच्या देशभक्तीचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी गौडगाव येथे दादाराव भाऊ कोळगे यांच्या मदतीने लष्करी कॅम्पची स्थापना केली, जेथे त्यांनी शेतकऱ्यांना आणि युवकांना सैनिकी प्रशिक्षण दिले. त्यांच्या आई सोनाबाई अक्का यांनी देखील गावातील स्त्रियांना एकत्र करून अन्न, पाणी आणि प्रोत्साहन देऊन रुईवळ या गावाचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले. मित्रांनो, परंड्याचे भाई उद्धवराव पाटील हे प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यांनी शेंद्री रेल्वे स्टेशनवर केवळ 15 साथीदारांसह 500 रजाकारांवर धाडसी हल्ला करून त्यांना पळवून लावले होते. हाच प्रसंग त्यांच्या शौर्याचं आणि नेतृत्व गुणाचं उत्तम उदाहरण आहे. भूमचे गोविंदभाई शेजवळ, भिवू नका, भारत माता तुमचं रक्षण करेल असा संदेश त्यांनी लोकांना दिला. रजाकारांनी त्यांना कैद केले, त्यांचा छळ केला, पण त्यांच्या निर्धाराला कोणीही मोडू शकले नाही. या लढ्यामध्ये स्त्रियांचाही मोठा सहभाग होता. अनेकींनी आपल्या घरातील धान्य, दागदागिने मुक्ती संग्रामासाठी दिले. अनेकींवर अत्याचार झाले, अनेकींना तुरुंगवास भोगावा लागला, पण तरीही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा मुक्त झाला. आणि आपला मराठवाडा मुक्त झाला, हो मुक्त झाला. मित्रांनो, हा लढा केवळ राजकीय नव्हता, तर तो सामाजिक एकतेचा आणि आत्मसन्मानाचा होता. या लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. नव्या पिढीला ज्ञान, शिस्त आणि संस्कार देऊन आपला मराठवाडा अधिक सुंदर आणि उज्ज्वल करूया. धन्यवाद. जय हिंद, जय मराठवाडा. धन्यवाद.